24 तास उलटल्यानंतरही भारतीय वायुदलाच्या विमानाचा शोध लागलेला नाहीये। AN-32 हे विमान शुक्रवारी दुपारी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालं होतं आणि या विमानात एकूण 29 जण आहेत। हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार सकाळी 8:12 पर्यंत या विमानाचा संपर्क होता आणि त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटलाय। खराब हवामानामुळे त्याचा संपर्क तुटल्याची शक्यता वर्तवली जाते। भारतीय नौसेनेनं या विमानाला शोधण्यासाठी मोहीम आता हाती घेतली आहे। पाणबुडी तसंच जहाजांच्या मदतीनं या विमानाचा शोध घेण्यात येतोय, पण अजूनही या विमानाचा काहीच ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। भारतीय वायुदलाचं AN-32 हे विमान अद्यापही बेपत्ता आहे। 24 तास उलटल्यानंतरही अजून या विमानाचा थांग पत्ता लागलेला नाहीये। They are in full force to locate the missing aircraft that went missing sometime in the morning yesterday. So we've got ships, aircraft as well as submarine deployed there, and the search is on. We've not been able to locate anything as yet, but the search is on. No clue as yet, but we are looking for. We've got our ships deployed there. They are on station and they are looking for any signs of the aircraft. काय आहेत या विमानाची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय वायुसेनेचं सर्वात विश्वासार्ह विमान रशियाच्या ॲटोनोव कंपनीकडून त्याची निर्मिती झाली। सैनिकी तसंच नागरी या दोन्ही कामांसाठी वापर। भारतीय वायुसेनेकडे अशी 100 विमानं आहेत। 1984 मध्ये भारतीय वायुसेनेत विमान दाखल झालं। 2 इंजिन असणाऱ्या विमानात अत्याधुनिक यंत्रणा देखील आहे। क्रू सोबत 50 लोकांची वाहतूक करण्याची क्षमता या विमानामध्ये आहे। विमानाचा वेग 530 किलोमीटर प्रति तास इतका आहे। विमानाची उड्डाण क्षमता 2500 किलोमीटर इतकी आहे। भारतीय वायुसेनेचं AN-32 हे विमान अद्यापही बेपत्ता आहे। 24 तास उलटल्यानंतरही या विमानाचा थांग पत्ता लागला नाहीये। काल सकाळी 9च्या दरम्यान चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला या विमानाने उड्डाण केलं आणि त्यानंतर काही वेळातच हे विमान गायब झालं। दरम्यान वायुदल, नौदल आणि नौदलाकडून आता या विमानाचा शोध सुरू आहे। या विमानात 29 जण होते। दरम्यान खराब हवामानामुळे हे विमान बेपत्ता झालं असल्याचं बोललं जातंय। खराब हवामानामुळे या विमानाशी कोणताही संपर्क साधता येत नाहीये। फोन लाईनवर आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आहे। हेमंतजी, भारतीय वायुसेनेचं AN-32 हे विमान जे आहे ते कालपासून बेपत्ता झाले। अजूनपर्यंत 24 तास उलटल्यानंतरही या विमानाचा कोणताही थांग पत्ता लागलेला नाहीये। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की हे विमान नक्कीच आता अपघातग्रस्त झालेलं आहे आणि जिथे ते बेपत्ता झालं आहे तो समुद्री भाग आहे आणि समुद्री भाग एवढा मोठा आहे की तुम्हाला कल्पना असेल की चेन्नई पासून पोर्ट ब्लेअर पर्यंत जे अंतर आहे हे 1300 किलोमीटरहून जास्त आहे। त्यामुळे या समुद्रात ते कुठेतरी ते पडलं असावं, तर त्याला शोधणं हे इतकं सोपं नाहीये। पण महत्वाचं मला वाटतं हे आहे की हे विमान का बेपत्ता झालं असावं किंवा का अपघातग्रस्त झालं असावं हे लक्षात यायला पाहिजे की AN-32 हे मालवाहू विमान आहे आणि हे अतिशय सुरक्षित विमान समजलं जातं। 1984 सालापासून ते भारताच्या सेवेमध्ये आहे आणि आज आपल्या एअरफोर्सकडे 101 विमानं आहे आणि ही विमानं यांचं आयुष्य हे जनरली 25 वर्ष समजलं जातं, तर यांचे आयुष्य हे संपलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांचं आयुष्य वाढवण्याकरता त्यांना अपग्रेड आणि मेंटेनन्स केलं जातं। तर त्याकरता ही विमानं आत्ताच युक्रेन या देशामध्ये जाऊन तिथे अपग्रेड होऊन आलेली आहेत। म्हणजे हे जे विमान आता उडत होतं ते अपग्रेड करून त्याचं आयुष्य वाढवलेलं विमान आहे आणि अपग्रेड आणि मेंटेनन्स झाल्यानंतर सुद्धा हे जर अपघातग्रस्त झालं असेल
तर याकरता फक्त 3च कारणे असू शकतात. एक तर खराब हवा, म्हणजे जोरात हवा वाहते आहे, वादळ आहे, पाऊस पडतोय वगैरे, किंवा दुसरं म्हणजे विमानामध्ये काही तांत्रिक दोष, आणि तिसरं जे विमान चालवत आहेत त्या पायलटांनी केलेली काही चूक. तर यामधलं नेमकं कारण कुठलं असेल हे ज्यावेळेस कोर्ट ऑफ इन्क्वायरी होईल त्याच वेळेला आपल्या समोर येईल. पण आता जे रिपोर्ट आपल्या समोर येत आहेत त्याप्रमाणे तांत्रिक दोष हे कारण जास्त असावं. पण त्याच्याहून जास्त महत्वाचं असं आहे की आता जे काही तांत्रिक दोष असतील आपल्याला याविषयी इतर जी विमानं आपल्याकडे आहेत त्यामध्ये पण चेक करावं लागेल. म्हणजे त्या विमानांमध्ये असलेले दोष आपल्याला उडण्याच्या आधीच दूर करता आले पाहिजे. कारण वाहतूक जी केली जाते याकरता हे मोठं महत्वाचं विमान आहे. आणि याशिवाय आपल्याकडे अजून सुद्धा 2 मोठी वाहतूक करणारी विमानं आहेत. एक आहे IL-76 आणि दुसरं आहे हर्क्युलिस. पण अर्थातच AN-32 मध्ये सध्या काय दोष आहे याच्यावरती लवकरात लवकर शोध लावला पाहिजे. आणि ते तांत्रिक जी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर दूर केले पाहिजे, ज्यामुळे हे पुन्हा एकदा उडण्याकरता सुरक्षित होईल. हेमंत सर, पण या विमानाचा जर अपघात झाला असता तर विमानात अशी काही तांत्रिक यंत्रणा देखील असते ज्याच्यामुळे त्याचा अपघात झाला का याची माहिती मिळू शकते, पण अद्याप देखील अशी कोणती माहिती समोर आली नाहीये. काय सांगाल? असं आहे, या विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स नावाचा एक बॉक्स असतो ज्यामधनं इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन्स होतात. म्हणजे आपला मोबाईल असतो, कुठे आहे हे आपण शोधू शकतो. तर अर्थात हे ब्लॅक बॉक्स जास्त मोठं हे असतं. पण जर हा जर ब्लॅक बॉक्स जर समजा पाण्याच्या खालती गेला असेल आणि पुष्कळ खालती समुद्राच्या तळाला जाऊन पोहोचला असेल तर त्याच्यामधनं जे सिग्नल्स येतील ते अतिशय वीक होतील. आता बघा की आपण म्हणजे आपला एखादा मोबाईल असतो, जवळ असेल तर जास्त चांगलं ट्रान्समिशन होतं, दूर गेलं तर त्याचं ते प्रमाण कमी व्हायला लागतं. तसलाच प्रकार आहे. म्हणून आपण या माहितीमध्ये बघितलं असेल की पाणबुडीच्या मदतीने सुद्धा या विमानाचा शोध घेतला जातोय. पाणबुडी काय नेमकं शोधते आहे ते अर्थात जर तळाला जर विमानाचे तुकडे पडलेली असतील त्याच्यामध्ये तो ब्लॅक बॉक्स असेल तर त्याच्यामधले जे येणारे जे सिग्नल्स असतात ते शोधण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे ते नेमकं कुठे पडलंय ते कळेल आणि मग नंतर त्याला बाहेर काढता येईल. आणि त्यानंतर मग आपल्याला एक्झॅक्ट कारण कळू शकेल या विमानामध्ये नेमका तांत्रिक दोष काय झाला होता. नक्कीच धन्यवाद हेमंत सर, तुम्ही जय महाराष्ट्राशी बातचीत केल्याबद्दल. तर 24 तास उलटल्यानंतरही भारतीय वायुदलाच्या विमानाचा शोध लागलेला नाहीये. AN-32 हे विमान जे आहे ते काल चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालं होतं, पण त्यानंतर ते विमान गायब झाले आणि 24 तास उलटल्यानंतरही या विमानाचा थांग पत्ता लागलेला नाही. दरम्यान हे विमान अपघातग्रस्त झालं असावं अशी शक्यता जी आहे ती आता वर्तवण्यात येते.